आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट, तापमानामध्ये 42 अंशांवर स्थिर राहण्याची शक्यता, 25 मे पर्यंतचा इशारा। पुढील 4 दिवस 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, रविवारपर्यंत अशी स्थिती कायम राहण्याचा अंदाज। जळगावमध्ये सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाशिम जिल्ह्यासाठी 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट, जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, काळजी घेण्याचं आवाहन। राज्यामध्ये पाणी टंचाईचं संकट वाढलं, मराठवाड्यामध्ये तब्बल 1837 टँकरने पाणीपुरवठा सुरू। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरने पाणीपुरवठा, तर जालन्यामध्ये 495 आणि बीडमध्ये 434 टँकरनं पाणीपुरवठा। नंदुरबार जिल्ह्यामधील तापमानाचा 45 अंशांनी पार, हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तापमानामुळे शेती आणि पिकांना फटका। लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई, जिल्ह्यामध्ये 35 टँकरना पाणी पुरवठा सुरू, पाणी टंचाईमुळे नागरिकांची तारांबळ। अमरावती आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बाग उद्ध्वस्त, तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी।